ओके, स्टार्ट करू शकतो मॅडम. हा सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज येत आहे सगळ्यांना? येस, येस, येस मॅम. Okay, so yesterday we have started the topic figures of speech. Okay, first we will revise first within 2 minutes and then we will continue the further part. Okay. A board is visible. दिसत आहे सगळ्यांना? Ha, today I am going to explain remaining figures of speech. Okay. So yesterday we have seen simile, metaphor, alliteration, repetition, personification, transferred epithet, antithesis, oxymoron, pun, and tautology. So simile and metaphor. What is the main thing in both? What is the important thing? Comparison. Okay, in both the figures of speech comparison is there. Comparison आहे दोन्ही मध्ये. फक्त डिफरन्स एवढाच आहे की सिमिली मध्ये लाईक आणि ॲज यूज करून कंपॅरिझन केले जातं आणि मेटाफर मध्ये विदाउट लाईक आणि ॲज कंपॅरिझन केलं जातं. काल एक्झाम्पल पण सांगितलं होतं. सिमिली आहे फॉर एक्झाम्पल जसं की काश्मीर इज लाईक द हेवन ऑफ इंडिया, म्हणजे काश्मीर जसं काय किंवा स्वर्गासारखं आहे, इंडिया मधला स्वर्गच आहे किंवा स्वर्गासारखा आहे. पण जर मेटाफर सांगायचं असेल, स्क्रीन इज नॉट विजिबल क्लिअरली. सर स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना का बघा, एकदा चेक करा. ओके, क्लिअर आहे मे बी. सो बघा आता सिमिली मध्ये काय सांगितलं, कंपॅरिझन, आणि मेटाफर मध्ये पण कंपॅरिझन होईल. त्याच्यामधले फक्त डिफरन्स एवढाच लक्षात ठेवा. देर इज लाईक अँड ॲज इन द सिमिली अँड हिअर इट इज नॉट. जसं फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की काश्मीर इज द हेवन ऑफ इंडिया, काश्मीर हा स्वर्गच आहे भारतातला, तर त्याला म्हणायचं मेटाफर. आणि जेव्हा आपण असं म्हणू काश्मीर इज लाईक द हेवन ऑफ इंडिया, तेव्हा होईल सिमिली, म्हणजे काश्मीर भारतातील स्वर्गासारखा आहे. जेव्हा आपण म्हणतो स्वर्गासारखा आहे तेव्हा ते होईल सिमिली. स्वर्गच आहे असं जेव्हा म्हणू तेव्हा ते होईल मेटाफर. दिस इज द डिफरन्स. नेक्स्ट इज अलिट्रेशन अँड रिपिटेशन. या दोन्ही मध्ये रिपिटेशन आहे. यामध्ये काय होईल, अलिट्रेशन मध्ये साऊंड रिपीट होईल. जसं क क साऊंड आहे, श साऊंड आहे, व्हॉट एव्हर इट इज, ट, कोणताही साऊंड रिपीट होऊ शकतो, पण ते साऊंड जे आहे वर्डच्या स्टार्टिंगला रिपीट व्हायला पाहिजे. ओके, काल सांगितलं होतं जसं की फॉर एक्झाम्पल 4 fools fell in a fountain. आता इथे F letter is repeated and the which one sound? F sound is repeated. She sells seashells by the seashore. स आणि श दोन्ही साऊंड रिपीट होत आहेत. आणि इकडे काय होईल, रिपिटेशन मध्ये वर्ड्स रिपीट होतील किंवा फ्रेजेस. जसं काल सांगितलं होतं जॉनी जॉनी येस पापाचं एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारचं होतं. हे खूप इझी वाले एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला दुसरे पण एक्झाम्पल सांगितले होते, अप अप अप. आणखी काय होतं, लाईफ गोज अप की समथिंग क्लाइम्स अप. येस, लाईक दॅट. नेक्स्ट इज पर्सॉनिफिकेशन अँड ट्रान्सफर्ड एपिथेट. इथे काय होईल, ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंगची ऍक्टिव्हिटी जेव्हा नॉन ह्युमनला दिली जातील त्याला म्हणायचं पर्सॉनिफिकेशन. जसं स्माइलिंग आहे, क्राईंग आहे, डान्सिंग आहे, सिंगिंग आहे, तेव्हा म्हणायचं पर्सॉनिफिकेशन. बर्ड्स आर स्माइलिंग असं आलं असेल, म्हणजे स्माइल करण्याची जे ऍक्शन आहे ते कोणाला दिलेली आहे, नॉन ह्युमनला, तेव्हा राहील पर्सॉनिफिकेशन. पण जर असं म्हटलेलं आहे की द बर्ड सॉरी विच वन, फ्लावर्स आर हॅपी, हॅपीनेसची जे क्वालिटी आहे ह्युमन बिंगची ते कोणाला दिली आहे, फ्लावर्सला. सो ऍट दॅट टाइम दॅट विल बी ट्रान्सफर्ड एपिथेट. ओके, नेक्स्ट आहे अँटिथेसिस आणि ऑक्सिमोरॉन. या दोन्ही मध्ये काय डिफरन्स राहील, अपोजिट आयडियाज आणि अपोजिट वर्ड्स. अँटिथेसिस मध्ये काय होईल, सेंटेन्सेस, अपोजिट सेंटेन्सेस विथ अपोजिट आयडियाज आर युज्ड. जसं मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन, हे इथे येईल. आणि ऑक्सिमोरॉन काय होईल, दोन अपोजिट वर्ड्स येतील. जसं माय लाईफ इज अन ओपन सिक्रेट. ओके, तर हे ऑक्सिमोरॉनचे येईल, म्हणजे अपोजिट वर्ड्स इथे येतील आणि अपोजिट आयडियाज इन द फॉर्म ऑफ सेंटेन्स हे इथे येईल. नेक्स्ट आहे पन आणि टॉटॉलॉजी.
पण आणि टॉटॉलॉजी मध्ये काय डिफरन्स आहे तर पण मध्ये काय होईल एका वर्डचे दोन मिनिंग होतील ओके आणि टॉटॉलॉजी मध्ये काय होईल दोन वर्ड्सचं एकच मिनिंग निघेल जर फॉर एक्झाम्पल काल सांगितलं होतं की द हॅपीनेस ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन अ लिव्हर लिव्हरचा अर्थ दोन होऊ शकतो एक आहे जो आनंदाने राहतो तो लिव्हर आणि दुसरा लाईव्हली है ना आणि दुसरा होणार आहे आपला बॉडी पार्ट इंटरनल बॉडी पार्ट लिव्हर जर म्हणजे ज्याला चांगलं आनंदाने जगता येते त्याच्यामुळे ते हॅपीनेस राहील लाईफ मध्ये किंवा ज्याचं मीन्स हेल्दी आहे जो हेल्दी आहे लिव्हर इन द सेन्स हेल्दी पर्सन और बॉडी सो तसं म्हटलं असेल तर ते होईल फन म्हणजे एका वर्डचे दोन मिनिंग इथे काय होईल टॉटॉलॉजी मध्ये दोन वर्डचं एक मिनिंग जसं काय म्हटलं होतं काल की हा द फेरी वेंट रिमोट अँड फार अवे रिमोट आणि फार अवे दोन्हीचा अर्थ एकच होत आहे रिमोटचा अर्थ होतो दूर फार अवेचा पण अर्थ होतो दूर ओके नेक्स्ट पाहूया तर नेक्स्ट आहे लायटोटीज आणि इन्व्हर्जन सॉरी विच वॉज आयरनी हे झाले हे 10 फिजिक्स स्पीच झाले नेक्स्ट वन यू विल सी 11 लायटोटीज आणि नेक्स्ट आहे आयरनी आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे पहा लायटोटीज मध्ये काय होईल निगेटिव्ह सेंटेन्स गिव्स पॉझिटिव्ह स्ट्रेस इथे काय होईल की निगेटिव्ह सेंटेन्स जे आहे त्याचं काय राहील पॉझिटिव्ह मिनिंग किंवा पॉझिटिव्ह स्ट्रेस राहील म्हणजे कधी कधी आपण नकारार्थी वाक्य बोलतो पण त्याचा अर्थ पॉझिटिव्ह स्ट्रेस दिल्यासारखं होतं म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आय एम नॉट an ordinary man शब्दशः अर्थ पाहायला गेले तर काय होईल मी कोणी साधा व्यक्ती नाही किंवा सामान्य व्यक्ती नाही तर त्याचा अर्थ काय झाला की मी एक असामान्य असाधारण व्यक्ती आहे म्हणजे इम्पॉर्टन्स दाखवण्यासाठी असं म्हटलं असेल की म्हणजे मी एक साधारण व्यक्ती नाही तर कसा व्यक्ती आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे पण त्यातून काय व्यक्त होईल की मी एक इम्पॉर्टंट व्यक्ती आहे म्हणणारा म्हणाला की निगेटिव्ह मध्ये पण त्याचं मिनिंग होईल पॉझिटिव्ह मध्ये ठीक आहे वन मोर सेंटेन्स द बिझनेस men are no more fools म्हणजे काय होईल बिझनेसमॅन जे आहेत ते अजिबात मूर्ख नाहीत म्हणजेच काय ते खूप हुशार आहेत त्यांना माहिती आहे की बिझनेस कसा करायचा आहे पण आपण निगेटिव्ह सेंटेन्स सांगितले की हा हे बिझनेसमॅन काही मूर्ख नाहीत त्यांना कळतं बिझनेस कसा करायचा म्हणजे म्हणताना काय म्हटलं की ते मूर्ख नाहीत याचा अर्थ काय झाला की ते हुशार आहेत की ते त्यांना बिझनेस कसं करायचं कळतो इथे पण तेच आहे की मी एक सामान्य व्यक्ती असं वाटलं का मी एक सामान्य व्यक्ती नाही तर मी काय आहे एक असामान्य किंवा खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे पण त्याच्यातून पॉझिटिव्ह स्ट्रेस देऊन बोललं जातं त्याला म्हणायचं लायटोटिस आणि इथे काय होईल पॉझिटिव्ह सेंटेन्स राहील पण त्यातून काय होईल निगेटिव्ह स्ट्रेस जसं आपण म्हणतो बघा हो हो हुशार आहेस तू हो हो हुशार आहेस तू म्हणजे पॉझिटिव्ह तर बोलत आहोत पण निगेटिव्ह हा म्हणजे हो मला माहितीये तू किती हुशार आहेस त्याचा अर्थ काय होतो की हा तू बुद्धू आहेस का असं होईल का निगेटिव्ह स्ट्रेस मे बी होईल तसं त्या प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत फॉर एक्झाम्पल ऑफकोर्स these politicians were honorable last year तर या वाक्याचा अर्थ काय होतो की हे जे पॉलिटिशियन्स आहेत ते ऑनरेबल होते लास्ट इयर म्हणजे आता त्यांना रिस्पेक्ट नाहीये का ऑनरेबल म्हणजे रिस्पेक्टफुल है ना रिस्पेक्टेड होते लास्ट इयर होते
हा ते पॉलिटिशियन ते लास्ट इयर रिस्पेक्टेड होते. हा ते का असं म्हणजे आता ते नाहीत. याचा अर्थ काय झालं की मे बी सत्ता संपली असेल, ते नसतील त्यांच्याकडे पॉवर त्यावेळेस असं म्हटलेलं असेल ते वाक्य. ओके, म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे पण निगेटिव्ह स्ट्रेस किंवा निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्हली म्हणत आहेत ते. ओके, सो लाइटोटिस काय होईल, निगेटिव्ह सेंटेन्स येईल पण पॉझिटिव्ह स्ट्रेस असेल. आणि आयरनी मध्ये काय होईल, पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल पण त्यातून निगेटिव्ह स्ट्रेस दिलेला आहे. ओके, आपण नंतर अजून काही एक्झाम्पल पाहूया याच्यामध्ये. नेक्स्ट पाहूया आता. आता मला कोणीतरी विचारलं होतं रेटोरिकल क्वेश्चन मीन्स व्हॉट, दॅट ओनली वी आर गोइंग टू सी नाउ. That is called rhetorical and interrogation also. Interrogation or rhetorical question. The interrogation आणि rhetorical question हे खूप इझी आयडेंटिफाय करायला. सेंटेन्स दिलेला आहे, लक्षात ठेवायचं, क्वेश्चन मार्क यायला पाहिजे शेवटी. हे आयडेंटिफाय करण्यासाठी आहे. आणि क्वेश्चन का विचारलं जातं, तर असे क्वेश्चन्स पोएम मध्ये किंवा स्टोरीज मध्ये टाकले जातात. कशासाठी, फक्त ते एक क्वेश्चन अनएक्सपेक्टेड आन्सर आहे त्याचं. ओके, क्वेश्चन विचारलेला आहे पण त्याचा आन्सर कसा आहे कवीला किंवा लेखकाला अनएक्सपेक्टेड आहे, म्हणजे त्याची अपेक्षा नाही की उत्तर यावंच म्हणून. जसं फॉर एक्झाम्पल, हाऊ विल यू एक्सप्लेन द लाईफ. आता या सेंटेन्स मध्ये काय होईल, क्वेश्चन आहे. ओके, कवीने टाकलेला असेल कवितेमध्ये की हाऊ विल यू एक्सप्लेन द लाईफ, किंवा एखाद्या स्टोरी मध्ये टाकलेला आहे. पण ह्या क्वेश्चनचा आन्सर खाली यायलाच पाहिजे, किंवा आपल्याला रीडर्सला ते क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याचा आन्सर एक्सपेक्टेड नाही. ओके, दॅट इज व्हॉट कॉल्ड इंट्रोगेशन किंवा रेटोरिकल क्वेश्चन. तुम्हाला ऑप्शन मध्ये हे क्वेश्चन दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, आणि ऑप्शन मध्ये असं येऊ शकते मेटाफर आहे, अलिटरेशन आहे, रेटोरिकल क्वेश्चन आहे आणि एक्सक्लेमेशन आहे. तर तुमचा आन्सर एक तर रेटोरिकल क्वेश्चन यायला पाहिजे. जर समजा रेटोरिकल क्वेश्चन न देता इंट्रोगेशन दिलेलं आहे तर हे यायला पाहिजे. दोन्ही वर्ड्स लक्षात ठेवा. ओके, इंट्रोगेशन आणि रेटोरिकल क्वेश्चन दोन्ही सेम आहे. आणि इझी टू आयडेंटिफाय, सी द क्वेश्चन मार्क इज देअर ऍट द एंड. ओके, तुम्हाला तिथे असं विचारलं, एक्सप्लेनेशन काही विचारत नाहीत, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचे कोणत्या टाईपचं फिगरचा स्पीच आहे. क्वेश्चन मार्क आहे, सो इट इज नो डाऊट इट इज रेटोरिकल क्वेश्चन ऑर इंट्रोगेशन. हे दोन नावं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे नावाप्रमाणेच एक्सक्लेमेशन. एक्सक्लेमेशन काय असतं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स माहिती आहे सगळ्यांना, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पण माहिती आहे ना. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय असतं की ज्याच्या शेवटी हे यायला पाहिजे. ओके, एक्सक्लेमेटरी मार्क तर यायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर असे सेंटेन्सेस कधी यूज करतो आपण पण, जेव्हा सडन एक्सप्रेशन येतात, आहे की नाही. सडन एक्सप्रेशन आहे, इट कॅन बी सरप्राईज और इट कॅन बी सॅडनेस और एनिथिंग. सो ऍट दॅट टाइम वी आर युजिंग एक्सक्लेमेशन. हे सेंटेन्स कवितेमध्ये असू द्या, ड्रामा असू द्या, नॉवेल असू द्या, त्या ठिकाणी असे क्वेश्चन्स और सेंटेन्सेस टाकले जातात. जसं फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ ट्रॅजिक कॅरेक्टर. आता इथं कन्फ्युज होऊ नका, इथे पण WH वर्ड आहे, इथे पण WH वर्ड आहे. सी द एंड. ओके, इट इज इम्पॉर्टंट. आणि दोन्हीचं फॉर्मेशन पण वेगळं आहे. दिस इज क्वेश्चन अँड दिस इज एक्सक्लेमेशन मार्क, एक्सक्लेमेशन सेंटेन्स. ओके, सो क्वेश्चन मार्क यायला पाहिजे शेवटी, ते राहील इंट्रोगेशन और रेटोरिकल क्वेश्चन, आणि एक्सक्लेमेटरी मार्क यायला पाहिजे, ते राहील एक्सक्लेमेशन. सडन एक्सप्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी जे सेंटेन्सेस यूज केले जातात इन द फॉर्म ऑफ पोएम मीन्स लाईन्स, म्हणजे पोएम मध्ये यूज केलेले आहेत, किंवा नॉवेल, स्टोरी, ड्रामा आहे त्यामध्ये पण यूज केलेलं असेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आलेला आहे आणि क्वेश्चन मार्क आहे, तर ते रेटोरिकल क्वेश्चन राहील. आणि एक्सक्लेमेशन म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क आहे. आणि सडन एक्सप्रेशन, सडन काइंड ऑफ सरप्राईज आहे, सॅडनेस आहे, हॅपीनेस आहे, असे आपले इमोशन्स सडनली एक्सप्रेस करण्यासाठी जे सेंटेन्स यूज होतं आणि त्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे, सो दॅट विल बी नो डाऊट एक्सक्लेमेशन. ओके, ठीक आहे, नेक्स्ट पाहूया.
14. नेक्स्ट आहे युफिमिझम. सो युफिमिझम म्हणजे काय, जेव्हा हार्श रियालिटी म्हणजे काय, हार्श रियालिटी मीन्स व्हॉट, एखादी दुःखद घटना आहे त्याला माइल्ड वर्ड्स मध्ये, जसं कोणाची जर डेथ झालेली आहे तर आपण हार्श वर्ड्स मध्ये सांगत नाही है ना, दॅट इज रियालिटी. की कोणाची तर म्हणजे मृत्यू झालेला आहे त्यावेळेस असं आपण लगेच हार्श वर्ड्स मध्ये सांगत नाही. आपण असं म्हणतो की ही पास्ड अवे है ना, ते आपल्यात नाहीत असं, म्हणजे माइल्ड वर्ड्स मध्ये ते हार्श रियालिटी सांगतो. तशा सेंटेन्सेस किंवा तसे लाईन्स जेव्हा यूज होतात त्याला म्हणायचं फिगर्स ऑफ स्पीच. जसं फॉर एक्झाम्पल, these are his last whispering words. आता या सेंटेन्स मध्ये पहा, these are his last whispering words. ते त्याचे शेवटचे शब्द होते, म्हणजेच काय, त्याचा मृत्यू झाला आणि ते त्याचे शेवटचे शब्द आहेत. सो इन दिस वे यू कॅन एक्सप्रेस हार्श रियालिटी इन माइल्ड वर्ड्स. ओके, वन मोर एक्झाम्पल. He soon passed asleep in their earthy bed. म्हणजे काय, फास्ट asleep. He soon fast asleep in their earthy bed. Earthy bed means what? आपली जी जमीन असते है ना, डेथ झाल्यानंतर जसं दफन केलं जात आहे ना, अर्धी बेड, दॅट इज कॉल्ड अर्धी बेड. तो कुठे झोपला तर अर्धी बेड म्हणजे हे जे भूमी आहे है ना, तो तिथे झोपला. ओके, फास्ट अस्लीप म्हणजे गाढ झोपी गेला. सो दॅट वॉज हिज लास्ट स्लीप असं पण म्हणू शकतो, कायमचं झोपी जाणे जसं, दॅट ते डेथशी रिलेटेड आहे. असे सेंटेन्सेस जे आहेत कसे की हार्श रियालिटी आहे त्याला माइल्ड वर्ड्स मध्ये सांगतात, असे सेंटेन्सेस युफिमिझम या फिगर्स ऑफ स्पीचच्या अंडर येतात. ओके, नेक्स्ट. हे कळालं का, काही डाऊट आहे? आवाज येतो सगळ्यांना? हॅलो. यस 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 मॅडम, यस यस आवाज येतोय मॅडम, छान आवाज येतोय. तुम्हाला काही डाऊट असेल तर मॅडमला विचारू शकता तुम्ही लगेच. आता एकच मिनिट मॅडम, तुमचं पण मी घेतो आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचं पण फक्त 1 मिनिट घेतो मी माझ्यासाठी. हा सर, स्पॉटलाईट मला पण करतो, सूचना सर्व विद्यार्थ्यांसाठी पण आहे. मला स्पॉटलाईट करतो म्हणजे तुमच्या सगळ्यांचं लक्ष येईल. काय मला पण परत तुम्हाला सांगतो, मिशन टीईटी, सीटीईटी आणि टीआयटी यामध्ये आपण टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन करा असं सांगत असतो. कारण याच्यामध्ये 3000 क्वेश्चन्सचा सराव आपण घेणार आहोत येत्या 30 दिवसामध्ये. प्रत्येक विषयाच्या 30 टेस्ट किमान होणार आहेत. 150 टेस्ट या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्मच्या द्वारे सोडवण्यात येणार आहेत. 10 टीचर त्यासाठी काम करत आहेत. तुम्हाला पे करायचे फक्त 499 रुपये. या नंबरवर पे केलं तरी चालेल, मिशन टीमच्या कोणत्याही मेंबरच्या नावावर केलं तरी चालेल. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, फ्री नोट्स मिळणार आहेत, फ्री लाईव्ह सेशन्स असणार आहेत आणि फ्री पीडीएफ नोट्स देखील असणार आहेत. आणि 200+ तुम्हाला टेस्ट देखील सोडवायला भेटणार आहेत त्या फ्री मध्ये. आणि काही ज्या टेस्ट पीडीएफ मध्ये आहेत त्या देखील फ्री मध्ये असणार आहेत. मग तरीही फीस का लावायची, तर सर्वच विनामूल्य. कोणतीही गोष्ट पूर्णपणे विनामूल्य दिली तर त्याचं मूल्य 0 राहतं. ते होऊ नये आणि भावी शिक्षकांना देखील लक्षात यावं की बाबा काही ना काही मूल्य देऊन आपण या गटाशी जोडले जावं. मिशन टीमचं उद्देश फक्त टीईटी सीटीईटी पास करणं नाही, तर नंतर टीआयटी तुम्हाला चांगल्या गुणांनी पास करणं, गव्हर्नमेंटच्या स्कूलवर जाणं, हे तर आहेच आहे. पण माझं एक ब्रीद वाक्य असतं, टीचिंग इज माय पॅशन अँड एज्युकेशनल रिव्हॉल्युशन इज माय मिशन.
आपल्याला शैक्षणिक क्रांती या शिक्षण क्षेत्रामध्ये घडवायची असेल तर तरुण 1000 शिक्षकांची नितांत आणि अत्यंत गरज आहे. जर तुम्हाला आपल्या देशाला, महाराष्ट्राला, या शिक्षण क्षेत्राला पुनरुज्जीवन द्यायचं असेल तर, कारण की घटती संख्या जी आहे शाळेमधली ती वाढवायची असेल तर तरुण शिक्षकांची नितांत गरज आहे. सायन्सच्या आहेत, सोशल सायन्सच्या आहेत, सर्व टेस्ट आहेत. 200 प्लस टेस्ट तुम्हाला फ्री असणार आहे. फक्त 150 टेस्ट 3000 प्रश्न याच्यासाठी तुम्ही पे करणार एवढं. त्याच्यामध्ये फ्री नोट्स आहेत, फ्री लाईव्ह सेशन असतात. आता मॅडम तुम्हाला फ्री मध्ये शिकवतायत, मी देखील फ्री मध्ये शिकवत असतो. असे जवळपास 10 ते 20 टीचर आहेत तुम्हाला ते फ्री मध्ये शिकवत असतात. त्याच्यासाठी कोणत्याही टीचरनं मला चार्ज कधीच मागितला नाही. आम्ही पण कुणाकडून चार्ज त्याच्यासाठी घेत नाही. लाईव्ह सेशन सगळे फ्री मध्ये आम्ही घेत असतो. नोट्स देखील फ्री मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. पीडीएफ देखील प्रोव्हाइड फ्री मध्येच केलं. फक्त तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचं. यासाठी फक्त आता 2 दिवस शिल्लक आहेत आणि काहीच प्रवेश बॅच नंबर 3 मध्ये शिल्लक आहेत. बॅच नंबर फर्स्ट 200 प्लस हाऊसफुल आहे. बॅच नंबर सेकंड 200 प्लस हाऊसफुल आहे आणि बॅच 3 मध्ये काही प्रवेश शिल्लक आहेत. तर सर्वांना माझं असं आग्रहाचं आमंत्रण आहे किंवा सर्वांकडे असा आग्रह आहे की तुम्ही बॅच 3 टेस्ट सिरीजची लवकरात लवकर आज उद्या जॉईन करावी. म्हणजे काय होईल तर तुम्हाला याची मदत 100% होईल. चला आपण मॅडमकडे जाऊया, बघूया पुढचं सेशन काय आहे ते. कमेंट्स देखील कुणाची तरी काहीतरी आहेत ती पण मी बघतो, समाप्त त्यांचं पण घेऊया. मॅडम. ओके सर. ठीक आहे. समवन हॅज आस्क्ड अबाउट आयरनी. है ना, आयरनी म्हणजे काय आताच सांगितलं की सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे पण निगेटिव्ह मिनिंग निघत आहे. जसं फॉर एक्झाम्पल आणखी एक सांगते इझी याच्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स आहे, बट आय एम ग्लॅड आय रिअली एम. हे सेंटेन्स स्ट्रक्चर इट इज मे बी फ्रॉम द पोएम. सो हे असंच राहील. आता इथे काय आहे, बट आय एम ग्लॅड, मी आनंदी आहे, खरंच मी आहे. म्हणजे समजा कोणी दुःखात आहे आणि त्यावेळेस म्हणत आहे की हा मी खरंच आनंदी आहे, खरंच खूप आनंदी आहे. हो, ते सांगत आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स मधून, पण ते जर व्यक्ती दुःखी आहे पण त्याच्या सांगण्यावरून पॉझिटिव्ह आहे सेंटेन्स पण मिनिंग काय होणार आहे की निगेटिव्ह. म्हणजे म्हणत आहे मी खूप आनंदी आहे पण म्हणायच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो आहे निगेटिव्ह, म्हणजे मी दुःखी आहे. क्लिअरली सांगितलेलं नाही की आय एम सॅड मीन्स आय एम नॉट हॅपी असं म्हटलेलं नाही इथे. बट पण वापरलेलं इथे. बट आय एम ग्लॅड आय रिअली एम. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स मधून निगेटिव्ह थिंग सांगत आहे. ठीक आहे, आनंदी आहे असं सांगत आहे पण खरंच आनंदी नाही, दॅट इज सॅड, है ना. म्हणून असं सेंटेन्स वापरलं जातं तेव्हा त्याला म्हणायचं आयरनी. ओके, नेक्स्ट पाहूया क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स. हे वर्ड्स तुम्ही ऐकले असतील. क्लायमॅक्स तर डेफिनेट ऐकलेला आहे. ओके, क्लायमॅक्स कुठे ऐकले तुम्ही? फिगर्स ऑफ स्पीच किती वेळा आता लक्षात नाही. क्लायमॅक्स अँड अँटी क्लायमॅक्स मूवीज मध्ये ऐकलेला आहे, है ना. क्लायमॅक्स कधी असतो? मूवी अर्ध्याच्या नंतर पूर्ण नियर अबाउट ऍट द एंड मीन्स एक 75% मूवी आहे, मे बी 80%. सो हा, दिस इज द क्लायमॅक्स. म्हणजे काय? एकच मिनिट. क्लायमॅक्स म्हणजे मूवीचा क्लायमॅक्स काय असतो? आता दिसतंय का बघा? आता दिसत आहे? हा, काही प्रॉब्लेम आहे का? ओके, सी क्लायमॅक्स मीन्स व्हॉट? आपलं जेव्हा इगरनेस 16. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हे 16 आहे, हे 17 आहे. ओके, आय फॉरगॉट द नंबर्स. लेट इट बी, नो प्रॉब्लेम. क्लायमॅक्स मीन्स व्हॉट? की जेव्हा आपलं इगरनेस आहे, आपण मूवी बघत असताना जेव्हा आपलं इगरनेस असते की आता काय पुढे, आता काय पुढे, है की नाही, पुढे काय येईल, म्हणजे एक समजा मिस्ट्री आहे ती सॉल्व्ह होणार आहे पुढे, है ना. तेव्हा म्हणायचं क्लायमॅक्स. म्हणजे जे मूवी मधले इव्हेंट्स आहेत असं चढत्या ह्याच्याने दाखवलेले आहेत असेंडिंग फॉर्म मध्ये. इव्हेंट्स आर अरेंज. इव्हेंट्स जे आहेत मूवीज मधले किंवा स्टोरी मधले जे कसं आहे असेंडिंग फॉर्म मध्ये. ठीक आहे, असेंडिंग फॉर्म मध्ये आहेत
तेव्हा त्याला म्हणायचं क्लायमॅक्स. दिस इज व्हॉट द क्लायमॅक्स. इथे आहे क्लायमॅक्स. आणि अँटी क्लायमॅक्स काय होईल? हे क्लायमॅक्स संपलं नंतर ओके असं होती काय मूवी. म्हणजे जेव्हा आपला इंटरेस्ट कमी कमी होत जातो दॅट इज व्हॉट कॉल्ड अँटी क्लायमॅक्स. म्हणजे हे म्हणजे इव्हेंट्स काय होतील तिथे डिसेंडिंग फॉर्म मध्ये असतील. ओके कळालं एवढं? म्हणजे सेंटेन्स मध्ये पण काय होईल की जेव्हा शब्द यूज केलेले आहेत ते असेंडिंग म्हणजे इम्पॉर्टन्स वाढवताना दिसत असले. ओके वर्ड्स असे अरेंज केलेले आहेत की ते वर्ड्स वाचल्यानंतर असं वाटतं की इम्पॉर्टन्स वाढत आहे कोणत्या तरी गोष्टीचं. इव्हेंट्स असेंडिंग फॉर्म मध्ये आहेत त्याला म्हणायचं क्लायमॅक्स. आणि जेव्हा इव्हेंट्स किंवा वर्ड्स उतरत्या म्हणजे डिसेंडिंग फॉर्म मध्ये वापरलेले आहेत तेव्हा म्हणायचं अँटी क्लायमॅक्स. फॉर एक्झाम्पल look up in the sky. In the sky, it's a bird. It's a plane. It's a superhero. I'll write here, huh? It's a superhero. आता इथे काय होईल? हे बघा लुक अप इन द स्काय. वर आकाशात बघ. काय तिथे बर्ड आहे का? बर्ड पेक्षा मोठं काय राहील? एरोप्लेन है ना. म्हणजे पॉवरफुल बर्ड, प्लेन और सुपर हिरो है ना. जसा तुमचं इंटरेस्ट इन्क्रीज करण्यासाठी हे वर्ड्स वापरले आहेत. पहिल्यांदा छोटा वर्ड म्हणजे कम्पॅरेटिव्ह प्लेन त्यानंतर सुपर हिरो. सो असे इंटरेस्ट क्रिएट करणारे जेव्हा वर्ड्स आहेत किंवा इव्हेंट्स आहेत असेंडिंग फॉर्म म्हणजे चढत्या क्रमाने वापरलेले आहेत तेव्हा म्हणायचं क्लायमॅक्स. आता अँटी क्लायमॅक्स काय राहील? तर फॉर एक्झाम्पल शी इज a great writer, a mother, and a good humorist. तर इथे काय राहील बघा. ग्रेट रायटर इज द फर्स्ट, देन मदर अँड आफ्टर दॅट अ ह्युमरिस्ट. म्हणजे इम्पॉर्टन्स गुड रायटर आणि मदर आणि ह्युमरिस्ट यांचे जे इम्पॉर्टन्स आहे ते हळूहळू कमी होताना दिसत आहे. ओके रायटरच्या नंतर मदर आणि मदरच्या नंतर ह्युमरिस्ट असं त्या व्यक्तीचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे दॅट शी इज अ ग्रेट रायटर, अ मदर अँड अ गुड ह्युमरिस्ट. ओके म्हणजे त्या व्यक्तीचं जे इम्पॉर्टन्स आहे हळूहळू कमी म्हणजे डिसेंडिंग फॉर्म मध्ये दाखवलेलं आहे. ऍट दॅट टाइम दॅट इज कॉल्ड अँटी क्लायमॅक्स. कळालं हे? अंडरस्टूड एव्हरीबडी? आणखी एक दोन राहिलेले आहेत ते पाहूया. नेक्स्ट इज हायपरबोल. इज इट 18? हायपरबोल बघा हायपर वर्ड मध्येच आहे. हायपरबोल म्हणजे हायपर मीन्स जास्त. बोल हे वर्ड ऍक्च्युली आहे ते इंग्लिश मध्ये आपण पण बोल मराठीतून जर म्हटलं बोल हायपरबोल म्हणजे जास्त बोल का? म्हणजे काही बडाई मारणे. ज्या सेंटेन्स मधून असं दिसत आहे की खूप बडाई मारण्यात आलेली आहे त्याला म्हणायचं हायपरबोल. ओके अशा सेंटेन्सेस जसं की शी वेप्ट एन ओशन ऑफ टीयर्स. आता इथे काय म्हणायचं बघा एक्झॅगरेशन म्हणायचं किंवा ओव्हर स्टेटमेंट. स्टेटमेंट आपण म्हणतो ओके तसं स्टेटमेंट म्हणजे आपलं साधं सेंटेन्स. जसं ऍक्ट रिॲक्ट ओव्हर रिॲक्ट कळते. रिॲक्शन देणे ओव्हर रिॲक्शन देणे तसंच स्टेटमेंट देणे ओव्हर स्टेटमेंट देणे. स्टेटमेंट म्हणजे साधं सिंपल सांगणे पण त्याला जर ओव्हर स्टेटमेंट चढवून बडवून बडाया मारणे असं काहीतरी आहे तेव्हा त्याला म्हणायचं ओव्हर स्टेटमेंट अँड दॅट इज कॉल्ड हायपरबोल. आता फॉर एक्झाम्पल शी wept an ocean of tears. Wept means what? Cried. रडली. ती रडली. केवढं? ओशन ऑफ टीयर्स म्हणजे तिचे अश्रू केवढे होते? समुद्र एवढे होते? महासागर एवढे होते? म्हणजे ती खूप रडली. केवढं रडली? ओशन ऑफ टीयर्स. इज इट पॉसिबल?
हा, अतिशयोक्ती मराठीमध्ये, राईट. अतिशयोक्ती करेक्ट आहे. हायपरबोल मीन्स अतिशयोक्ती, करेक्ट आहे. हा, तर असेच सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये अतिशयोक्ती दाखवलेली असते. वन मोर सेंटेन्स, हे कळालं ना? शी वेप्ट एन ओशियन ऑफ टीअर्स, किंवा द टी इज आयसी कोल्ड. चहा थंडगार आहे, कसा? बर्फासारखा. ओके. काही जणांना खूप गरम चहा प्यायची सवय असते, तर त्यांना थोडा जरी चहा थंड झाला तर ते कशा म्हणतात लगेच, चहा थंड झालाय असं म्हणत नाही. चहा थंडगार आहे बर्फासारखा. ओके, दॅट इज एक्झॅगरेशन, ओव्हर स्टेटमेंट, हायपरबोल, अतिशयोक्ती करून सांगत आहेत ते. कळालं? हे पण तसंच आहे. आपल्या घरी पण होते बघा, मम्मी आपल्याला एकदा सांगते, दोनदा सांगते आणि म्हणते कसं, हजारदा सांगितले. इज इट राईट? तसं होतं का खरंच? 100दा सांगितले, 1000दा सांगितले, हो ना? पण ते अतिशयोक्ती झालं, एक्झॅगरेशन झालं. आपल्याला इम्पॉर्टन्स दाखवण्यासाठी जास्त, की हा राईट, कळालं. राईट. हायपरबोल म्हणायचं त्याला, अतिशयोक्ती. ओके. हे कळालं सगळ्यांना? हायपरबोल मीन्स व्हॉट? अतिशयोक्ती, ओव्हर स्टेटमेंट. जेव्हा तुम्हाला सेंटेन्स वाचल्या लगेच कळेल, की हा ह्याच्यामध्ये अतिशयोक्ती आहे, काहीतरी गोष्ट बडाया मारून सांगितलेली आहे. ओके. नाउ नेक्स्ट, याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करायचं काही जास्त नाही. लक्षात ठेवा की तिथे जास्त एक्सप्लेन म्हणजे ओव्हर स्टेटमेंट आलेलं असेल तर ते राहील हायपरबोल. नेक्स्ट इज ओनोमॅटोपिया. आता हे काय आहे ओनोमॅटोपिया? साऊंड एक्सप्रेसिंग वर्ड्स, साऊंड एक्सप्रेसिंग वर्ड्स जेव्हा सेंटेन्स मध्ये येतात त्याला म्हणायचं ओनोमॅटोपिया. जसं फॉर एक्झाम्पल बघा, वर्ड्स आहेत, बार्क आहे, शाउट, असे वर्ड्स असतात की नाही. त्यानंतर श्रिल, विजल, असे वर्ड. बार्क म्हणजे आवाज, कुत्र्याचं भुंकणं आहे. जसं फॉर एक्झाम्पल शाउट आहे, ही शाउटेड लाऊडली. श्रिल आहे, आय हर्ड द श्रिल. विजल, ही विजल्ड लाऊडली. असे वर्ड्स. जसं फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स आहे, फॉर एक्झाम्पल the clouds thundered all day along. आता ह्याच्यामध्ये कोणता वर्ड आहे तुम्ही सांगा, की ज्याच्यामधून तुम्हाला साऊंड एक्सप्रेस होत आहे असं वाटत आहे. हे एक्झाम्पल सोडून मी दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. इझिली यू कॅन आयडेंटिफाय. साऊंड एक्सप्रेसिंग, क्लाउड्स मधून साऊंड येतो का? हा, बरोबर आहे. बँग, बूम, फर्स्ट, राईट, करेक्ट आहे. पण ह्याच्यातलं सांगा, ह्याच्यातलं कोणतं वर्ड आहे? इज इट द क्लाउड्स थंडर्ड ऑल डे अलॉंग? थंडर्ड, राईट. थंडरिंग, गडगडा करणे, गडगडाट, है की नाही? सो दिस इज व्हॉट. या वर्ड वरून तुम्हाला कळायला पाहिजे की ते एक्झाम्पल आहे ओनोमॅटोपियाचं. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? सो हे एवढे आहे फिगर्स ऑफ स्पीच. आणखी एक राहिलेला आहे, लास्ट आय विल एक्सप्लेन हिअर. मेटानॉमी म्हणते एक आहे, म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढे सांगितले मी तुम्हाला. लास्ट वन विल सी. तुमच्या एक्झामशी रिलेटेड जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढे एक्सप्लेन केले मी. ओके. आता मेटानॉमी म्हणजे काय? एखादी गोष्ट आहे त्याला सबस्टिट्यूशन नेम दिलेला आहे. सबस्टिट्यूशन नेम, सबस्टिट्यूशनल नेम. जसं फॉर एक्झाम्पल इथे मी असं एक्झाम्पल लिहिते तेव्हा तुम्हाला कळेल ते, की नोबडी कॅन हर्ट द क्राउन. आता हे क्राउन म्हणजे काय? मुकुट, राजाचा जो मुकुट असतो तो. ओके. क्वेश्चन सांगते मी, हे असेच येतात. नोबडी कॅन हर्ट द क्राउन. क्राउनचा अर्थ काय होतो? हा, येस. तुम्हाला हे 12वीला पण हे सगळे फिगर्स ऑफ स्पीच तुम्ही शिकला असाल मे बी. ओके, तर त्याच्यामध्ये हे सगळं आहे. ओके, हे एक्सप्लेन करते पहिले. मेटॉनॉमी म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला सबस्टिट्यूशनल नेम दिलेला आहे. मुकुट, मुकुट कोण धारण करतो? राजा, है की नाही? मग हे जे वर्ड आहे राजासाठी आलेलं आहे. सेंटेन्स काय होतं? नोबडी कॅन हर्ट द क्राउन, म्हणजे राजाला कोणी दुखवू शकत नाही. क्राउन म्हणजे मुकुटाला नाही, राजाला.
ह्या वर्ड साठी हे वर्ड आलेले आहे. तर असे सबस्टिट्युशनल नेम जेव्हा येतात, हा राईट, रूपक अलंकार मराठीत करेक्ट. सो त्याला म्हणायचं मेटोनॉमी. ओके, वन मोर सेंटेन्स. द ब्लू jackets have lost the way in the sea wave. आता याच्यामध्ये सांगा कोणत्या ह्याचे वर्ड्स. The blue jackets have lost the way in the waves. कोणतं वर्ड आहे की ज्याला सबस्टिट्युशनल आलेला आहे? सी नाही, सी तर सीच दिलेला आहे की. हा राईट, ब्लू जॅकेट्स म्हणजे काय? ब्लू जॅकेट्स, येस, नॉट जॅकेट ओनली, ब्लू जॅकेट. कारण हे नेव्ही असते की नाही, नेव्ही, त्यांचं नॉट स्काय. ब्लू जॅकेट्स म्हणजे जे सोल्जर्स, नेव्ही असते ना, त्यांच्यासाठी वापरलेला शब्द आहे हा ब्लू जॅकेट्स. ओके, म्हणजे नेव्ही मध्ये जे सोल्जर्स आहेत ते त्यांचा रस्ता हरवलेले आहेत समुद्रामध्ये. ओके, सो दॅट इज व्हॉट मेटोनॉमी. कळालं इथपर्यंत? ओके, मी एक दोन सेंटेन्स देऊ का जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात? ओके, मी ते सेंटेन्स लिहिते, ते तुम्ही ट्राय टू आयडेंटिफाय दोस. एक अजून एक राहिले, ऍपॉस्ट्रॉफी. आय थिंक आय हॅव नॉट एक्सप्लेन दॅट. हे एक राहिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, ऍपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, तर जेव्हा कवीने कोणाला तरी उद्देशून बोललेला आहे सेंटेन्स मध्ये आणि ती व्यक्ती प्रेझेंट नाही किंवा उत्तर देऊ शकत नाही किंवा जवळ नाही, खूप दूरवर आहे, अशा व्यक्तीला जेव्हा उद्देशून बोललेला आहे ऍट दॅट टाइम, दॅट इज कॉल्ड ऍपॉस्ट्रॉफी. जसं फॉर एक्झाम्पल सेंटेन्स मध्ये लगेच ओळखू येते. समजा असं सेंटेन्स आलेला आहे, ओ गॉड, प्लीज हेल्प मी. आता याच्यामध्ये ओ गॉड, गॉडला उद्देशून बोललेलं आहे, प्लीज हेल्प मी. ठीक आहे, जसं ओ माय फ्रेंड, ओ माय फ्रेंड, आय मिस यू, असं आहे. आता इथे कोणाला उद्देशून बोललेलं आहे? ओ माय फ्रेंड. ओके, अजून एक पोएम आहे, त्याच्यामध्ये ओ ओ कॅप्टन माय कॅप्टन ची कविता आहे. ओ कॅप्टन असं आहे ना त्याच्यामध्ये, ओ कॅप्टन. आता पुढे आहे सेंटेन्स असं असं, जसं ज्या ठिकाणी असं उद्देशून बोललेलं आहे, ओ गॉड, ओ माय फ्रेंड, ओ कॅप्टन, म्हणजे हे जे व्यक्ती आहेत तर ते एकतर तिथे नाही, डेथ झालेली आहे किंवा खूप लांबवर आहेत आणि ते येऊ शकत नाहीत, त्याला म्हणायचं ऍपॉस्ट्रॉफी. ओके, असेच सेंटेन्सेस विचारले जातात. मी जसं एक्झाम्पल दिले तुम्हाला, इन द सेम वे द क्वेश्चन्स आर आस्क्ड. असं सेंटेन्स दिलेलं आहे आणि खाली देतात ते की आयडेंटिफाय द करेक्ट फिगर्स ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेन्स ऑर लाईन, आणि ऑप्शन्स असतात. ठीक आहे, इथेपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? आता विचारा. कोणाला काही डाऊट आहे? अँटी क्लायमॅक्स म्हणजे जेव्हा इव्हेंट्स जे आहेत ते डिसेंडिंग फॉर्म मध्ये. ठीक आहे, आणखी एकच मिनिट, इथे कशाचं एक्झाम्पल पाहिजे? अँटी क्लायमॅक्स. ओके, वन मोर. ही सोवर, हे बघा, ही सोवर द सन, द मून अँड द स्टार्स. आता हे कोणतं
अँटी क्लायमॅक्स एक्झाम्पल आहे. कसं? सन, मून आणि स्टार्स डिसेंडिंग फॉर्म मध्ये आहे ना. कंपॅरेटिव्ह टू म्हणजे हे कंपॅरिझन केलं समजा. कंपॅरिझन म्हणजे सन, मून आणि स्टार्स. याच्यामध्ये हे सगळ्यात मोठं आहे. त्याच्यानंतर हे छोटंसं म्हणजे साईज म्हणू द्या किंवा इम्पॉर्टन्स इन द सोलार सिस्टीम आहे की नाही. सो दिस इज इम्पॉर्टंट वन. थोडंसं कमी आणि हे लेस. सो दॅट्स वाय हे जेव्हा असं अरेंज केलेलं आहे तेव्हा त्याला म्हणायचं अँटी क्लायमॅक्स. ओके. अजून कोणाचं काही डाऊट आहे? एक्झाम्पल्स कसं आहे, आता टाइम लिमिटेशन आहे त्याच्यामुळे खूप सारे जास्त तुम्हाला कव्हर करायचे फिगर्स ऑफ स्पीच तर एक्झाम्पल 1-2च देता येणं शक्य आहे. याच्यावर 10-10 पण एक्झाम्पल घेऊ शकतो, पण एका क्लासमध्ये फक्त 4-5च होतील, मग असं होईल. वी हॅव कव्हर्ड आय थिंक नियर अबाउट 21. आणि हे जे अलंकार आहेत म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच तुम्ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करा. खूप इझी जाईल तुम्हाला अजून. म्हणजे दोन्हीचं ऍप्लिकेशन इकडं जे आहे ते तिकडं पण अप्लाय करता येते का बघायचं आणि मग त्याच्यानुसार करायचं. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. ओके मॅडम, छान झालं तास तुमचा. सर्वांना उपयुक्त आहे आणि सर्वांनी या तासाचा सर्वांनी उपयोग केलेला आहे. अननोन हॅकर्स नावाने ज्या काही कुणी कमेंट्स केलेल्या असतील त्यांनी प्लीज कृपया मला वैयक्तिक मेसेज करावा. तुम्हाला जर या ग्रुपचा लाभ होत असेल तर तुम्ही इतर तुमच्या मित्रांना भगिनींना सांगू शकता. जर तुम्हाला लाभ होत नसेल असं वाटत असेल तर तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल त्या ग्रुपमधून. तुम्हाला जर असं वाटतं असेल की राम सरांनी जे मिशन टीईटी सीटीईटी 2024 त्याचा लाभ आपल्याला होत नाही तर तुम्हाला त्या ग्रुपमधून आपण रिमूव्ह करू. तुम्ही या ऑनलाईन क्लासमध्ये बसण्याची काही गरज नाही. जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे क्लास आहे. जे माजुरी आहेत ज्यांना शिक्षक व्हायचं नाही त्यांच्यासाठी हा क्लास नाहीच आहे. फ्री क्लास हा गरजू लोकांसाठी आहे आणि त्यांना आमच्या परीने आम्ही मदत करत आहोत. तुम्ही तुमच्या परीने त्यांना मदत करू शकता. त्यामुळे अननोन हॅकर्स वगैरे अशी नावं टाकून कमेंट्स करण्यापेक्षा तुम्ही न बसलेलं खूप चांगलं. कारण की जे लोक बसतायत जे लोक करतायत त्यांच्यासाठी आम्ही ते करतोय. ज्यांना करायचं नाही त्यांच्यासाठी नाही. आजचा क्लास या ठिकाणी थांबूयात. मॅडमचं युट्यूब चॅनल जे आहे तर मॅडम तुम्ही द्या युट्यूब चॅनलचं तुमच्या लिंक द्या त्यांना. आणि जे टेस्ट सिरीजच्या ग्रुपला आहेत त्यांना तर आपण युट्यूब चॅनलचा लिंक पाठवलेली आहेच. त्यांना सर्वांना त्याचा लाभ होत आहेच. इतर देखील गोष्टी जे टेस्ट सिरीजचे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत. पण एखादा जर नाराज असेल कोणी त्याला जर वाटत असेल की आपल्याला लाभ होत नाहीये तर तसं मला पर्सनल मेसेज त्यांनी करायचा आहे. बघूयात नेमकं तुमचा अभ्यास कुठं आहे आणि काय होतंय ते. आजच्यासाठी थांबूया.